जय जय रघुवीर समर्थ। बाळा, मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही। तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता। मी तुला निराश करणार नाही आणि तुला एकटे सोडणार नाही। जरी तुला हा ऑनलाईन आलेला संदेश वाटत असला तरी पुढच्या 24 तासात याचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होईल। तुला त्रास होत आहे, एकटेपणा आणि भीती वाटते आहे, पण भिवू नकोस। माझी शांती तुझ्या बरोबर असेल। माझे वैभव आज रात्रीच तुझ्या जीवनात दिसेल। माझ्या लाडक्या बाळा, मी तुझी आई आहे। मला तुझं सगळं दुःख माहीत आहे आणि ते आता संपणार आहे। जर तुझा देवावर विश्वास असेल तरच तू हे पाहावे, अन्यथा नाही पाहिले तरीही चालेल। देव म्हणत आहे, मी माझ्या आत्म्याने तुम्हाला सर्व परीक्षा, प्रलोभने आणि संकटे यातून सांभाळीन। जेव्हा सर्व काही हरवले असे दिसते तेव्हा मी तुला सोडणार नाही। माझी वचने विश्वासार्ह आहेत। मी तुला कधीही चुकवणार नाही। माझ्या प्रिय मुला, मी नेहमी तुझ्या बरोबर आहे। तुझ्यावर लक्ष ठेवतो आणि तुम्हाला धार्मिकतेच्या मार्गावर नेतो। लक्षात ठेव की तू माझी एक सुंदर निर्मिती आहेस आणि मी तुझ्यावर बिनशर्त प्रेम करतो। तुझी विनंती देवाला या क्षणी सांग आणि मग बघ, नक्कीच पूर्ण होईल। देवाची शांती, देवाचं प्रेम, देवाची शक्ती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, जी तुमची अंतःकरणे व मनाचे रक्षण करेल। जर तू हा संदेश शेवटपर्यंत पाहिलास तर पुढच्या 3 दिवसात तू भाग्यवंत होशील, कारण या संदेशाचा तुझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम होणार आहे। जीवनात तुझ्या समोर येणाऱ्या आव्हानांना घाबरू नकोस, कारण त्यावर मात करण्यासाठी मी तुम्हाला मदत करण्यासाठी येथे आहे। माझ्यावर विश्वास ठेवा की सर्व काही तुमच्या चांगल्यासाठी कार्य करेल। तुमच्या सभोवतालच्या सर्वांवर प्रेम आणि दयाळूपणा पसरवा आणि ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांना क्षमा करा, जसे की मी तुम्हाला क्षमा केली आहे। या जगात प्रकाशाचे तेजस्वी दिवे बनवा आणि इतरांनाही असे करण्यास प्रेरित करा। माझे आशीर्वाद तुमच्यावर सदैव आहेत। मी तुला बलवान बनवेन, तुला शांती आणि धैर्य देईन, संकटाच्या वेळी तुला सांत्वन देईन आणि तुझ्या कृतींवर लक्ष ठेवेन। जेव्हा तुम्ही जीवनातील आव्हानांचा सामना करता तेव्हा मला तुमचा मदतनीस व्हायचा आहे। तुमच्या कल्याणाची काळजी घेण्याचा मित्र म्हणून मला तुमच्याबरोबर चालायचे आहे आणि आमच्यातील या नातेसंबंधामुळे मला खात्री आहे की सर्व काही तुमच्या जीवनात सर्वोत्तम होईल। एक दिवस एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता। ऊन खूप होते आणि तो घामाघूम झाला होता। त्याचे अनवाणी पाय भाजत होते। सारखा तो पाय वरखाली करत होता, तरीही चिकाटी न सोडता तशाच रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता। त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटलं। त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली। त्या मुलाला तो म्हणाला, ही चप्पल घाल, तुला मी भेट देतोय, त्यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत। मुलगा लहान होता, त्याला त्याचे अप्रूप वाटले। त्याने लगेचच चप्पल घालून बघितली आणि त्याला खूप छान वाटले। तो आनंदी झाला। आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, काका, तुम्ही देव आहात का? या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, अरे नाही रे बाबा, मी देव नाही।
मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला आणि म्हणाला, काका तुम्ही देव नाहीत, मग नक्कीच देवाचे मित्र असणार. कारण मी कालच देवाला प्रार्थना केली होती की माझे पाय खूप भाजत आहेत, मला चप्पल हवी आहे आणि देवानेच तुम्हाला पाठवले आहे. तुम्ही देवाचेच मित्र असणार. हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन 2 वाक्य बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता की आपल्याला देव होता येत नाही, पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो, आपल्यापैकी कोणीही देवाचा मित्र होऊ शकतो. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ज्याला चालत्या बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्या माणसाला दगडातला देव काय कळणार. देव म्हणतो, बाळा मी इतर लोकांसारखा फसवणारा देव नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी तुला कधीच एकटे सोडले नाही आणि सोडणार देखील नाही. माझी शक्ती सदैव तुझ्या सोबत कायम आहे. मला तुमच्या आयुष्यातील आव्हानांवर मात करण्यात मदत करायची आहे. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी जे आवश्यक आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छितो. तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा, जेणेकरून त्याच्याही नशिबात देवाचा हा संदेश जाईल आणि त्याची सर्व दुःख नष्ट होतील. आपण कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा देवाकडे आपल्यासाठी बरंच काही आहे. परंतु काही वेळा फक्त सर्व वेदना सोडून देणे आणि तो आपल्याला एका नवीन भविष्याकडे घेऊन जाणे सहज सोपे आहे, जिथे सर्व पूर्वीपेक्षा वेगळं होणार आहे. तुम्हाला जीवनाची भेट दिली आहे आणि मी तुम्हाला आनंदी राहण्यासाठी आवश्यक असलेलं सर्व काही दिलेलं आहे. तुमच्यासाठी फक्त एकच गोष्ट उरली आहे आणि ती म्हणजेच त्याचा चांगला वापर करून घेणे. मी तुमचे जीवन सर्व चांगल्या गोष्टींनी आशीर्वादित केले आहे. मित्र, कुटुंब, संपत्ती आणि संधी. आता मी तुम्हाला या भेटवस्तूंचा सर्वोत्तम वापर कसा करायचा हे निवडण्याचे स्वातंत्र्य देतो. हुशारीने निवडा. तू माझ्या निर्मितीमध्ये अद्वितीय आहेस आणि ते तुला विशेष बनवते. तू माझ्या प्रतिमेत निर्माण झाला आहेस आणि म्हणून मला तुमच्यासाठी सर्वोत्तम हवे आहे. देव म्हणतो, माझ्या बाळा, तुझा आत्मा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि मला तुझ्यासाठी सगळं काही चांगलं होताना पाहायचं आहे. तुम्हाला माझ्यासारखे बनवण्यास मदत करण्यासाठीच मी तुमच्या आयुष्यात काही भेटवस्तू ठेवल्या आहेत. या भेटवस्तू तुमच्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात, जर तुम्ही त्या मागितल्या तरच. देव तुम्हाला आनंदाचे आणि शांततेचे जीवन जगण्यास मदत करू इच्छितो. तुमचे अंतःकरण शांती आणि समाधानाने परिपूर्ण होण्यासाठी त्याला मदत करायची आहे. त्याला त्याच्या वचनांद्वारे, प्रार्थनेद्वारे, ध्यानाद्वारे, त्याच्या उपासनेद्वारे आणि देवाच्या प्रेमाने प्रभावी झालेल्या इतरांद्वारे आपल्या जीवनात उपचार आणायचे आहेत. जर आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग माझ्याद्वारे असेल तर मी तुम्हाला आनंदी राहण्यास मदत करेन. यात तुम्ही एकटे नाही आहात, कारण तुमच्यापेक्षा मोठी शक्ती आहे, जी शक्ती तुम्हाला मदत करू शकते. ही वेळ आली आहे की तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या बदलाची वाट पाहणे थांबवा आणि स्वतःला बदलण्यास सुरुवात करा. कटुता किंवा राग न ठेवता त्याकडे पाहिल्यास एकटे राहण्याचे दुःख कमी होईल. एकटे राहण्यास घाबरू नका. काहीही नसल्याची भीती बाळगू नका, कारण मी नेहमी तुझ्या बरोबर आहे. परमेश्वर तुझी लढाई लढेल आणि पराक्रमी मार्गाने तो तुम्हाला वाईटांपासून वाचवेल.
तुमचं तुमच्या परमेश्वरावर प्रेम असल्यास आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. त्यांनाही त्यांच्या दुःखात परमेश्वराचा आधार मिळवून द्या. तुमची शक्ती ही देवाची शक्ती आहे. तुमचे मन हे त्याचे मन आहे. तुमचे विचार हे देवाचे विचार आहेत. तुम्ही स्वतःला आजार होईल किंवा माझं चांगलं होणार नाही असा विचार करू शकत नाही. ते फक्त देवाचे काम आहे. तुमच्या शरीरात जे घडते ते होण्यापासून रोखण्याची जबाबदारी तुमची आहे आणि तो तुम्हाला ते करण्यास मदत करेल. देव म्हणतो, मी महान आहे. मी जे करू शकतो ते करू शकणारा दुसरा कोणीही शक्तिशाली प्राणी नाही. मी एकटाच आहे जो तुम्हाला माझ्या स्वतःच्या प्रतिमेत एक अर्भक म्हणून जन्म देऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीपासून दूर करणारा दुसरा कोणीही नाही जो मी त्यांच्यापासून दूर करू शकतो. समर्थ सांगत आहेत, आपण एकाच वेळी सर्व काही करू शकत नाही. तुम्ही प्रयत्न केल्यास तुम्ही भारावून जाल. त्याऐवजी एका वेळी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत पुढे जा. तुम्ही आनंदी व्हावे अशी माझी इच्छा आहे. होय, देव तुलाच सांगतोय. तुम्ही आणि माझ्या लोकांवर प्रेम करावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही तुमचे आणि तुमच्या कुटुंबासाठी चांगले जीवन निर्माण करावे अशी माझी इच्छा आहे. प्रथम तुम्ही माझ्याकडे परत यावे अशी माझी इच्छा आहे. सहमत असाल तर आत्ताच ह्या व्हिडिओला लाईक करा. देव तुला सांगत आहे, आपण कोणत्या तरी महान उंबरठ्यावर आहात. असे काहीतरी जे तुमचे आयुष्य कायमचे बदलू शकते. अशी गोष्ट जी तुम्ही पुन्हा कधीही डगमगता कामा नये. तुमच्या सर्व निवडी करणारे तुम्ही नेहमीच आहात, परंतु तुमच्या निवडी तुमच्यासाठी नेहमी आधीच ठरलेल्या गोष्टींमुळे मर्यादित राहिल्या आहेत. हे देवच तुला सांगत आहे. देव म्हणतो, तू माझं लाडकं बाळ आहे. तू माझं सफरचंद आहेस. माझ्या सर्व आशा आणि स्वप्ने ठेवण्यासाठी मी निवडलेलं तू माझं बाळ आहेस. मी तुझ्यावर प्रेम करतो हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे. मी तुझं नेहमी रक्षण करण्यासाठी तुझ्या बाजूला सदैव बसून असेन. देव म्हणतो, मी तुझा देव आहे आणि सर्व सृष्टीत असे काहीच नाही जे मी तुझ्यासाठी करणार आहे. लवकरच आता तुझ्या मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे. मी तुमच्यासाठी एक आश्चर्यकारक भविष्य नियोजित केले आहे. मी तुम्हाला तुमची सर्व उद्दिष्टे, स्वप्ने साध्य करण्यास मी नेहमी मदत करेन. मग ते कितीही मोठे वाटत असले तरीही. मी फक्त इतकेच विचारतो की तुम्ही माझ्या नामाचा गौरव करण्यासाठी, तुमचे जीवन वापरण्याची परवानगी देण्यासाठी माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवा. देव म्हणतो, जे माझ्यावर प्रेम करतात, ज्यांना फक्त स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठी देखील चांगल्या गोष्टींची इच्छा असते, त्यांच्यावर माझा आशीर्वाद सदैव असतो. देव ही एक व्यक्ती नसून एक कल्पना, एक संकल्पना आहे. आपण देवाबद्दल बोलू शकतो, परंतु आपण त्याला कोणत्याही प्रकारे पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही. तो नेहमी आपल्या सोबत असतो, आपल्या हृदयात, आपल्या मनात असतो. आपण आपले जीवन जगत असताना आपल्याला दररोज अशा प्रकारे समोर येऊन तो मार्गदर्शन करतो. देवदूत म्हणत आहेत, त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले आहे जेणेकरून तुम्हाला जीवन, प्रेम, माणूस असण्याचा अर्थ याविषयी काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजण्यास मदत होईल. मला तुम्हाला हे जाणून द्यायचे आहे की पृथ्वीवरील इतर कोणापेक्षाही तो तुमच्यावर जास्त प्रेम करतो, कारण तो तुम्हाला सर्वात मोठी भेट देऊ इच्छितो. याच्यासोबत
स्वर्गात आनंद काळाचे जीवन. मी तुझ्यावर प्रेम करतो. होय, तुझा देवच तुला सांगत आहे. मला तुझी काळजी आहे. मला तुमची मदत करायची आहे आणि तुमचे रक्षण करायचे आहे. मला तुम्हाला हे जाणून द्यायचं आहे की पृथ्वीवरील इतर कोणापेक्षाही जास्त तो तुमच्यावर जास्त प्रेम करतो, कारण तो तुम्हाला सर्वात मोठी भेट देऊ इच्छितो, त्याच्यासोबत स्वर्गात आनंद काळाचे जीवन. परमेश्वर सांगत आहे, बाळा, मी तुझ्यावर तुझ्या आईवडिलांइतकंच प्रेम करतो. मला तुझी काळजी आहे. मला तुमची मदत करायची आहे आणि तुमचं रक्षण देखील करायचं आहे. तुम्ही जीवनात आनंदी आणि परिपूर्ण आहात याची देवाला खात्री करायची आहे. तो तुम्हाला सर्व काही देऊ इच्छितो. त्यामुळे तुमचे जीवन फुलून जाईल आणि भरभराट होईल. तुमचा परमेश्वरावर विश्वास असेल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, मी तुझा निर्माता आहे. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि मला तुमच्यासाठी सर्वोत्तम हवं आहे. पण मला हे देखील माहीत आहे की तुम्हाला एक पर्याय आहे. तुम्ही माझ्या पद्धतीने जगणे निवडू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने जगणे निवडू शकता. जर तुम्ही मला पाहिजे तसे केले तर मी तुम्हाला आध्यात्मिक, भावनिक आणि मानसिकदृष्ट्या वाढण्यास मदत करेन. पण जर तुम्ही मला पाहिजे तसे केले नाही तर त्याचे परिणाम तुमच्या जीवनावर होतील. तुम्हाला हे मिळाले असल्यास, देवा माझे रक्षण करा, तुझ्याशिवाय माझं कोणीही नाही असं टाईप करा. देवाची इच्छा आहे की आपण हे जाणून घ्यावे की त्याचे आपल्यावर इतके प्रेम आहे की आपण त्याच्यासारखे व्हावे अशी त्याची इच्छा आहे. आणि जरी आपल्याला इच्छा स्वातंत्र्य असलं तरी आपण नेहमीच आपली स्वतःची जीवनशैली योग्य प्रकारे निवडायची आहे असं देव तुम्हाला सांगत आहे. या जीवनातील आपल्या निर्णयांची आणि निवडींची त्याला काळजी आहे. हे आपल्याला अजूनही कळावे अशी त्याची इच्छा आहे. त्याने आपल्यासाठी केलेला त्याग आपण समजून घ्यावा. असेच नव्हे तर त्याच्या रोजच्या जगण्याचा मार्ग निवडून आपल्यावरील त्याच्या प्रेमाची कदरही करावी अशी त्याची इच्छा आहे. देव म्हणतो, मी जे काही देऊ शकतो ते मी तुला देत आहे. माझ्याकडे जे सर्वोत्तम आहे ते मी तुला दिलेलं आहे. हे परिपूर्ण नाही असं तुला वाटतं, पण मला द्यायचं आहे, कारण हे तुझ्यासाठी किती चांगलं आहे हे कालांतरानेच तुला समजणार आहे. देव म्हणतो, मी तुझे जीवन अशा प्रकारे तयार केले आहे की ते आनंद आणि शांततेने भरलेले असेल. परंतु ते माझ्या हातात पूर्णपणे शरण गेले तरच. बाळा, भविष्याची चिंता बाळगू नकोस. मी तुझ्या बरोबर आहे. मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तू एकटा नाहीस. तुझी परमेश्वरी आई तुझ्या सोबत आहे. तू एक दिवस नक्कीच बोलशील की देवा, मला जाणवलं की माझं आयुष्य माझ्या आजूबाजूच्या इतर सर्वांपेक्षा खूप वेगळ्या दिशेने जात आहे. आणि मला माहित आहे की देव मला म्हणत आहे की सध्या जे घडत आहे त्यापासून तू घाबरू नको. देव नेहमी आपल्या सोबत असतो. केवळ काही वेळा आपण त्याची उपस्थिती ओळखण्यात अपयशी ठरतो. देव सर्वत्र प्रत्येक वेळी सर्वांसोबत आहे. एक भक्त देवाची पूजा करून झोपण्यासाठी त्याच्या आरामशीर पलंगावर गेला. हिवाळ्यातील थंडी होती आणि रजाईत तो गाढ झोपला होता. त्याला एक अतिशय आश्चर्यकारक स्वप्न पडलं होतं. त्याने स्वप्नात पाहिलं की तो त्याच्या प्रेमळ देवाच्या सहवासात सुंदर समुद्रकिनाऱ्यावर चालत आहे. तो समुद्रकिनारी फिरत असताना त्याच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घटना आणि प्रसंगाची दृश्ये एकामागून एका अंधाऱ्या आकाशात उमटत जात होती. त्याच्या आयुष्यातील वेगवेगळे टप्पे
चांगले आणि वाईट एका आड ते सतत फिरत राहिले. आयुष्याचा शेवटचा प्रसंग त्याच्या समोर दिसू लागल्यावर त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याला वाळूमध्ये पावलांचे ठसे दिसले. प्रत्येक दृश्यासाठी त्याला वाळूमध्ये 2 पायांचे ठसे दिसले. एक स्वतःचा होता आणि दुसरा त्याच्या प्रभूंचा. अचानक त्याच्या लक्षात आलं की त्याच्या आयुष्याच्या वाटेवर अनेक वेळा, विशेषतः सर्वात कमी आणि दुःखांच्या वेळी पावलांच्या ठशांचा एकच संच होता. त्यामुळे त्याला खरोखरच वाईट वाटलं. त्रास झाला म्हणून त्याने देवाला याबद्दल विचारलं. त्याने विचारलं की देवा, तू म्हणालास की एकदा मी तुझ्या मागे यायची ठरवले की तू माझ्या बरोबर सर्व मार्गाने चालशील. पण माझ्या लक्षात आलं की माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद आणि सर्वात त्रासदायक काळात पावलांचे ठसे एकच होते. मला समजतच नाही की जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा तू माझ्यासाठी का आला नाहीस? मला एकट्याला का रे सोडलंस? देव हसला आणि काही काळ शांत झाल्यावर देव कुजबुजला. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो आणि कायम करत राहीन. अरे बाळा, मी तुला कधी एकटे सोडीन का? जेव्हा तू बरा आणि निरोगी होतास तेव्हा मी तुझ्या बरोबर फिरायचो. त्यामुळे पावलांचे ठसे अतिरिक्त जोडी दिसत होते. आणि जेव्हा तू फक्त एकट्याच पावलांचे ठसे पाहिले तेव्हा तुझ्या कठीण काळात मी तुला उचलून घेतले होते. जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत असता तेव्हाही मी तुमचे रक्षण करत होतो. भक्त हसणाऱ्या चेहऱ्याने शांतपणे परमेश्वराकडे बघत होता. त्याचा सर्व शक्तिमानांवरील वाढलेला विश्वास व्यक्त करण्यासाठी त्याच्याकडे शब्दच नव्हते. या कथेचा निष्कर्ष काय? तर देवाचा आपल्यावरील असलेल्या प्रेमावरील हे सर्वात सुंदर लेखन आहे. तो आपल्या सर्वांवर सारखंच प्रेम करतो आणि आपल्या दुबळ्या काळात तो नेहमीच आपल्या बरोबर असतो. आपण सर्व कठीण परिस्थितीतून जातो आणि देव उपस्थित असल्याची जाणीव आपल्याला होत नाही असं वाटतं. पण तथापि जेव्हा आपण कठीण काळात मागे वळून पाहतो तेव्हा आपण त्या समस्येचे निराकरण करण्यात आणि त्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी देवाचा हात पाहतो. आपल्याला त्या क्षणात कळत नाही, परंतु मागे वळून पाहताना आपण पाहू शकतो की देवाने कुठे मार्गदर्शन केले आहे आणि त्याने आपल्याला मात करण्यास कशी मदत केली आहे. तो तुमच्या वेदना कमी करण्यासाठी सदैव तुमच्या सोबत असतो. जरी तो दिसत नसला तरीही वैयक्तिकरित्या तो तुला मदत करतो. परंतु कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची अतिरिक्त शक्ती आणि धैर्य केवळ परमार्थानेच दिले आहे. आणि दुसरा घटक ज्याला आपण नशीब म्हणतो ते दुसरे काहीही नसून केवळ देवाचे आशीर्वाद आहेत ज्यावर तो प्रेम करतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही करू नका आणि देव तुम्हाला नशिबाच्या बाजूने सर्व काही देईल. काहीही साध्य करण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावंच लागेल. हे भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या गीताच्या धड्यात आपल्या सर्वांना शिकवलं आहे, जे कर्माचा सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे. कष्ट करा, सर्वोत्तम करा आणि बाकीचं सगळं देवावर सोडा. देवदूत म्हणत आहे, तुमच्या खूप जवळची व्यक्ती इतक्या दिवसांपासून तुमच्याशी बोलत नाही, पण त्यांना तुमच्याशी बोलून तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे. आता त्यांना वाईट वाटत आहे आणि अस्वस्थ देखील वाटत आहे. ते रात्रंदिवस तुमच्याबद्दल विचार करत आहेत की त्यांनी तुम्हाला कसे आणि का दुखावले. तुम्ही दोघांनी भूतकाळातील गैरसमज विसरून प्रेम, आनंद आणि पूर्ततेने भरलेले नवीन जीवन सुरू करावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतो, मी तुम्हाला एक मोठा आर्थिक चमत्कार पाठवत आहे, ज्यामुळे तुमच्या सर्व आर्थिक चिंता कायमच्या दूर होतील. देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपला हा व्हिडिओ लाईक करा. अभिनंदन. देवाच्या कृपेने या आठवड्याच्या शेवटी तुमचा फोन गुड न्यूज सह वाजणार आहे.
विश्वास आणि कृतज्ञतेने दावा करा. तुमचा बँक बॅलन्स तुमच्या कल्पनेपेक्षा पण जास्त संपत्तीसह फुटणार आहे. देव म्हणतो, मी तुझ्यासाठी अशक्य ते शक्य करीन. आपल्या आशीर्वादांसाठी सज्ज व्हा. आपल्या चमत्कारांसाठी सज्ज व्हा. हा महिना आशीर्वाद आणि नवीन संधी आणि विपुलतेने भरलेला आहे. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी येणार आहे. जिथे देव आहे तिथे आशा आहे. देव सदैव आपल्या पाठीशी असल्यामुळे नेहमीच आशा जिवंत ठेवा. परमेश्वर तुमचे जीवन बदलत आहे. तुमच्या सर्व दुःखांचे आनंदात रूपांतर करण्यासाठी तो तुमच्या आयुष्यात येत आहे. तुम्हाला ज्या वेदना होत आहेत त्याची तुलना येत असलेल्या आनंदाशी होऊ शकत नाही. अभिनंदन, आता तुझ्या घरी एक चमत्कार होणार आहे. तो प्राप्त करा. देव म्हणतो, शत्रूने तुम्हाला काय सांगितले आहे याची काळजी करू नका. तुम्ही जीवन बदलणाऱ्या चमत्काराच्या पुढे आहात हे मात्र नक्की. काहीतरी चांगलं घडणार आहे जे तुमच्या शत्रूंना आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही मोठ्या यशाच्या आणि नवीन संधींच्या मार्गावर आहात. आज रात्री तुम्ही झोपत असताना ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती ती देव देईल. ते वैभवशाली असेल आणि ते तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. देव म्हणतो, मी तुझ्यावर प्रेम करतो कारण मीच तुला निर्माण केलं आहे. हे सर्व तुमच्या मालकीचे आहे म्हणून नाही, तर तुमच्यावर मी प्रेम करतो कारण तो खास आहे. तुमचा देवाच्या शक्तींवर विश्वास असल्यास लव्ह यू गॉड अशी कमेंट करा. देव म्हणतो, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळात मी तुझ्या सोबत राहिलो. मी तुम्हाला आवश्यक ते सर्व दिलं. मी नेहमी तुझं रक्षण करायला आलो. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला माझा आशीर्वाद कायम मिळत राहणार आहे. हे विसरू नका आणि त्यामुळे चिंता करणे थांबवा. अचानक तुम्हाला योग्य लोक भेटतील. तुमचे आरोग्य सुधारेल. बंद असलेले दरवाजे आता उघडले जातील. धैर्य गाठले जातील आणि प्रश्नांची उत्तरे दिली जातील. या महिन्याच्या समाप्तीपूर्वी तुम्हाला चमत्कारिक उपचार मिळेल. आजारपण आणि कर्जातून संपूर्ण पुनर्प्राप्ती होईल. देव तुम्हाला वेदना, संघर्ष आणि अभावातून बरे आणि सहजता विपुलतेकडे हलवत आहे. तुम्हाला याची आवश्यकता असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही देवाचा आधार भेटेल. देव ते दरवाजे उघडणार आहे ज्याचा तुम्ही विचार करणं सोडून दिलं होतं. विचलन रोखणार आहे. तो तुमचं मन नवीन करेल आणि तुम्हाला तुमची शांती परत देईल. आजपासून 3 आठवडे तुम्ही मानसिक, आध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे वेगळ्या ठिकाणी असाल. उद्याची काळजी करू नका कारण देव तुम्हाला जे हवं आहे ते देण्याचे काम करत आहे. तुम्हाला विश्वाकडून एक अद्भुत आणि अनपेक्षित आशीर्वाद मिळेल. विश्वासाने ते स्वीकारण्यास तयार राहा. हे प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा. देवदूत म्हणत आहेत, भूतकाळात ज्यांनी तुम्हाला रडवलं ते भविष्यात तुम्हाला हसवणाऱ्या आशीर्वादांच्या तुलनेत काहीच नाही. तुम्हाला जे हवं आहे ते आधीच तुमचं आहे. तुझा जन्म होण्यापूर्वी ते ताऱ्यांमध्ये लिहिलं होतं. देव म्हणत आहे, तुमच्या चांगल्या आणि वाईट काळात मी सदैव तुझ्या सोबत आहे. अरे तू माझं बाळ आहे. मी तुला एकटं सोडणार नाही. तुम्ही हे पाहत असल्यास तुमचे सर्वोत्तम दिवस या क्षणापासून सुरू होत आहेत. तुमचे शरीर बरे होईल आणि सर्व अडचणी दूर होतील. सर्व काही स्वतःहून शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही करता त्या प्रत्येक गोष्टीत तुम्ही जिथे जाल तिथे देवाचा आवाज ऐकाल. देवदूत म्हणत आहेत, देव तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती पाठवेल जो भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या स्थिर असेल.
ती व्यक्ती तुमचं आयुष्य कायमचं बदलेल. देव म्हणतो, जेव्हा तुम्ही पाण्यातून जाल तेव्हा मी तुझ्या बरोबर असेन. मी तुम्हाला पिळवटून टाकणार नाही. जेव्हा तुम्ही अग्नीतून चालाल तेव्हा तुम्ही जळले जाणार नाही आणि ज्योत तुम्हाला भस्म करणार नाही, कारण ही आध्यात्मिक शक्ती तुझ्या सोबत असेल. देव तुम्हाला आनंदी अंतकरणाने आणि शांत आत्म्याने आशीर्वाद देईल. हे आधीच तुमचं आहे. पैसा, प्रेम, आरोग्य, घर, परिपूर्ण करिअर आणि अनेक देवांचे आशीर्वाद. आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना केली होती तो देव तुम्हाला देईल. विश्वास ठेवा, ते गौरवशाली असेल आणि तुमच्या जीवनातील सर्व चिंता दूर करेल. जर देव तुम्हाला वाट पाहायला लावत असेल तर तुम्ही जे मागितले आहे त्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी तयार राहा. देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे, जे फक्त तोच पाहू शकतो. देव म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. जर तुम्ही माझे नामस्मरण जरी केले तरी तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश आहे. या आठवड्याच्या अखेरीस तुम्हाला एक सुवर्ण संधी प्राप्त होईल. तुमच्यासाठी काहीतरी अनपेक्षित आणि आश्चर्यकारक घडत आहे. याचा दावा करण्यासाठी लव्ह यू गॉड टाईप करा. लव्ह यू गॉड टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा. तुम्ही खर्च केलेले सर्व पैसे तुमच्याकडे 10 पटीने गुणाकार करून परत येतील. देव तुम्हाला एवढा पैसा देईल की ते पिढ्यानपिढ्या टिकेल. मी तुझा देव आहे आणि तू या पृथ्वीवर असेपर्यंत मी तुझी काळजी घेईन. मी तुला बनवले आहे आणि मी तुझी काळजी अगदी तुझ्या आईप्रमाणे घेणार आहे. तू नेहमीच माझं बाळ राहणार आहेस. तुझे रक्षण करीन आणि प्रत्येक संकटातून मी तुला वाचवणार आहे. देव तुमच्यासाठी काहीतरी चांगलं नियोजन करत आहे. ती नोकरी असू शकते, लग्न असू शकते किंवा मग ते तुमचे सर्वात मोठे यश असू शकते. हा आठवडा संपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात खूप यश मिळणार आहे. तुम्ही कधीही कल्पना करू शकत नसलेल्या गोष्टी अधिक चांगल्या होताना तुम्हाला दिसणार आहेत. बाळांनो, लक्षात ठेवा, हा महिना शांतता, आशीर्वाद, सकारात्मकता आणि आनंदाच्या बातम्यांनी भरलेला असेल. तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. एक चांगले भविष्य तुमची वाट पाहत आहे, जे तुम्ही सध्याच्या क्षणी समजून घेण्याच्या पलीकडे आहात. आणि विश्वास ठेवा की ते आश्चर्यकारक असेल. म्हणून पुढे जा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. देव म्हणतो, इतके दिवस वाट पाहत होतो. तुमचे आशीर्वाद विलंबित आहेत, परंतु नाकारले जात आहेत. मी लवकरच स्फोटक आशीर्वाद पाठवत आहे. तुम्ही गमावलेले सर्व काही देव परत करणार आहे. तुम्ही बरे व्हाल आणि पुन्हा नव्याने आयुष्य जगायला सुरुवात कराल. देव म्हणतो, तुमच्या आयुष्यात कोण आहे आणि कोण नाही हे देवाला माहीत आहे. विश्वास ठेवा आणि सोडून द्या, कारण जो कोणी तिथे असेल तो अजूनही असेल. देवाची एक सुंदर योजना आहे आणि ती योजना नेहमी आपल्यासाठी चांगली असते. देव म्हणतो, तुमच्यासाठी माझ्याकडे असलेल्या योजना मला माहीत आहेत. परमेश्वर घोषित करतो आहे, तुझ्या प्रगतीसाठी आणि तुला नुकसान न करणाऱ्या योजना माझ्याकडे साठवून मी ठेवलेल्या आहेत. तुम्हाला आशा आणि भविष्य देण्याची सर्वात मोठी योजना लवकरच तुमच्या आयुष्यात येत आहे. जेव्हा तुम्हाला चिंता वाटते तेव्हा मला प्रार्थना करा. जेव्हा सर्व काही नियंत्रणाबाहेर दिसते तेव्हा मला प्रार्थना करा. नेहमीच लक्षात ठेवा, जेव्हा प्रार्थना ही तुमची सवय बनते तेव्हा चमत्कार तुमची जीवनशैली बनते. तुम्हाला न थांबवता येणारे प्रयोग
अनुभवायला मिळणार आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हीच तुमची वेळ आहे चमत्कार प्राप्त करण्याची. शांतपणे म्हणा, जेव्हा मी एकटा असतो तेव्हा देव माझं सांत्वन करणारा असतो. जेव्हा मी काहीही नसतो तेव्हा देव माझे सर्वस्व असतो. जेव्हा मी आशक्त आणि असह्य असतो तेव्हा देव माझी शक्ती असतो. प्रिय परमेश्वरा, जगण्यासाठी आणि तुमच्या निर्मितीमध्ये आनंदी होण्यासाठी आणखीन एका आश्चर्यकारक दिवसाबद्दल धन्यवाद. तुमचं विपुल प्रेम, आनंद, माझ्या जीवनात आनंद वाहणाऱ्या शांतीबद्दल धन्यवाद. प्रेमळ भक्तांनो, तुमचा या परमेश्वरी संदेशांवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या कमेंट बॉक्समध्ये समर्थांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. आणि ज्यांना या संदेशाची गरज आहे त्यांना शेअर करा. नक्कीच देव तुमचं भलं करेल. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त.